अमरावती ते यवतमाळ राज्य महामार्ग खड्ड्यांचं माहेरघर बनला आहे। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातून जाणारा अमरावती ते यवतमाळ हा महामार्ग खड्ड्यांचा झाला असून जनुना ते शिंगणापूरपर्यंत महामार्गावर खड्डेच खड्डे असल्यामुळे दिवसेंदिवस अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होते आहे। प्रशासनाने सदर मार्गाकडे लक्ष न दिल्यामुळे खड्ड्यांचं प्रमाण वाढत असून अनेकांना मृत्यूला सामोरं जावं लागत आहे किंवा अपंगत्व येत आहे। या मार्गावर काहींचे नाहक बळी गेले आहे तर काहींना कायमचं अपंगत्व आलं आहे। यवतमाळ हा महामार्ग असून या महामार्गामध्ये मोठे मोठे खड्डे पडले असल्यामुळे अपघाताचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढलेले आहे। तरी संबंधित विभागाने या रस्त्याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मी शासनाकडे मागणी करत आहे। हा पूर्ण लोकांचा जीव घेणं झालेला आहे, कारण की रोडवर एवढे मोठे खड्डे झालेले आहे हे सरकारला दिसत नाही का? हजारो वाहनं दररोज येथून ये जा करतात। वेगवेगळ्या ठिकाणी नेहमीच वाहतुकीची कोंडीही या मार्गावर होते। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उदासीन कारभारामुळे रस्त्याची ही अवस्था झाली आहे। शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक या मार्गावरून चालते। शालेय विद्यार्थ्यांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे। तेव्हा या रस्त्याकडे बांधकाम विभागाने लक्ष देऊन नवीन डांबरीकरण करण्यात यावं अशी मागणी वाहनधारकांकडून व ग्रामस्थांकडून होत आहे। नांदगाव खंडेश्वर येथून विदर्भ न्यूज करता उत्तम ब्राह्मणवाडे व सागर सव्वालाखे यांचा हा वृत्तांत।